केलेल्या स्वर्ण वैशिष्ट्यकडनं ते देऊन सिक्युरिटी काय माझ्याने मारे सतश्रंगती त्याने ईश्वराकडनं काय दळलं तुमचा पावन झालो चला तरी धर्माचे पालन करणे बाकंड खंडनाचे अम्मा करणे कामबीज वाढून नाव तिष्णोत्तरे घेऊन या मान फिरे नाही बीड भार तुका म्हणे साध थोर याचे अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम विठाल 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 टाळी 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 नाम घेता का प्रेम सजत बोला समर्थ देणे जमा करणे काम बेच वावडणार तिष्णोत्तरे घेऊन या मान फिरे नाही बीडभार तुका म्हणे सांग थोडं प्रस्तुत संगी कीर्ती श्रीकृत तमले स्वतः तटन परमेश्वर परमात्मा सुने तो सत सदैव तो श्री ते शेत निवडलेला भंग मारा तुझे निदुडायचे बरं तुकोबरायचं तुकार माझ्या गाते तीन चार चरणात सगळ्यांच्या पटात रचला याच्यावर मानवी जीवाला जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये एक तत्व पाळायला सांगणारा भंग आहे विठाल ते बॉक्स तोंड तिकडे बॉक्स जवळ आल्यामुळे शिट्ट्या मारतात त्याला फिरव तिकडे थोडं हॅलो एका मिनिटात कमी होईल आता फक्त म्हणायचं आम्हाला इको द्यायचा मध्ये इको द्यायचा नाही ते शिट्ट्या त्याच्या याला फिरवून तिकडे फक्त 1 मिनिटात काम आहे हा बंद आता 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 शिट्टीने मारणार आता आवाज दे विठाला विठाला अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या घाती दिलायच्या चरणाचा आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे तुकोबरायाने हे तत्व माणसाला का सांगितलं व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट त्याच्या पाठीमागं कारण काय त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं आहे जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलंच पाहिजे भगवत्यानं पखवाद वाजवला उपकार नाही गायकानं गायन केलं उपकार नाही कीर्तनकाराने कीर्तन केलं फुकाट नाही या जगामध्ये जी व्यक्ती ज्या कामालाच आली त्यानं ते काम केलं पाहिजे 18वां अध्याय असं सांगतोय ऐसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे या जगामध्ये 4 वर्ण आहेत ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे आणि शूद्र आहे प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं ही माझी भक्ती आहे विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे शेतकऱ्यानं काय करावं अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी अशी आहे किंबहुना कृषी जिने गोधने वर्तोन जियावे शेतकऱ्यानं गाय पाळावी बैल पाळावा काळ्या आईची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे मग हा त्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे संत त्यासाठी चालेत उत्तराला धन
मोकळा झाला पाहिजे, मोकळा. 8 महिने प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजनेंच्या डोक्यातून हरिपाठ गेला. चला, जी व्यक्ती नीट बस, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. प्रश्न संपला. अभंगाला बोलत जायचं. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात. प्रश्न मिटला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झाला. माणसालाच का सांगतात? गाढवाला आहार आहे, माणसाला आहार आहे. गाढवाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. गाढवाला भय आहे, माणसाला भय आहे. गाढवाला मैथून आहे, गाढवाला मैथून आहे आणि माणसालाही मैथून आहे. मग गाढवाला एकादशी का नाही? किंवा म्हशीला सोमवार का नाही? किंवा बोकड्याला माळ का नाही? जर त्याला आहार आहे, जर त्याला निद्रा आहे, जर त्याला मैथून आहे, जर त्याला निद्रा आहे आणि जर त्याला भय आहे, 4 क्रिया तर सगळ्या जीवाला समानच आहे, त्याच्यात काही वाद नाही. मग गाढवाला एकादश का नाही? म्हशीला सोमवार का नाही? मांजरीला चतुर्थी का नाही? किंवा बोक्याच्या गळ्यात माळ का नाही? व्हॉट इज दॅट आन्सर? त्याच्या पाठीमागं कारण काय? त्याला 14 कारण आहेत. जे पशुत नाही ते मानवात आहे, पण मानवात जे आहे ते जगात कुठंच नाही. नाही, पशुत जे आहे ते माणसात आहे, पण माणसात जे आहे ते कुणातच नाही. मग ऐकणाऱ्यांनी शंका घेतली, माणसात जे आहे ते पशुत नाही, असं माणसाकडे काय आहे? तर माणसाकडे 14 गोष्टी अशा आहेत का ज्या जगात कोणाकडे नाही. 14. एक गोष्ट ऐकायची फक्त. एक, हात. हात फक्त माणसाला आहे. तुम्ही कोणताही प्राणी तपासा, जारस, श्वेता, दंड, दुर्जन, चर्पत, चरख, चोरबचर, पक्षीवर्ग, सत्सनवर्ग, सरसुरवर्ग, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे कोणतेही प्राणी तपासा. अख्खी झुलॉजी पाठ करा. हात असलेला प्राणी फक्त मानव. यम शिव यम पिलू हा, कागद भर पादव्या घ्या, सासरवाडीचं कल्याण करा, शुगर वाढू द्या, मारा, काही करा. पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा, सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर आणि गॉड इज ए गॉड. त्याला चॅलेंज नाही. शास्त्र ते शास्त्र. तुम्ही बॉटनीचा किती अभ्यास करा, फुलाचा अभ्यास किती करा, तुम्हाला त्याच सीझनला फुलं येणार. तुमच्याकडे मंत्र नाही की तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणाल. तुम्ही सायन्सचा किती अभ्यास करा, पण सायन्स इज ए सायन्स, नेचर इज ए नेचर, गॉड इज ए गॉड. माणसं म्हणतात जग सुधारलं. किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानेच जेवतात. मग तुलाही पैशावाला तर जागा बदलव ना खायची. नाही, नेचर इज ए नेचर, तिथं डोकं लावायचं नाही. हिवाळा ऑक्टोबर मध्ये हिवाळा येणारच, तू किती कागद भर शिक, पण नेचर इज ए नेचर. तिथं काय, कपाशीच्या जाती सुधी सोपळाल, पण कपाशीला ऑगस्ट पासूनच फुलं यायला सुरुवात होते. मध्ये तुमचं डोकं चालवायचं नाही आणि निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टीवर अतिक्रमण करायचं नाही. तुम्ही हुशार आहात. मग आतापर्यंत एवढे शोध लागले, पण रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तुम्ही फक्त पाठ केले पुस्तक. रक्तात 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, हिमोग्लोबिन आहे, रक्त. अरे बनव ना, पुस्तक का आला वाचितो? बनव. तुझंच रक्त कमी पडलं, तू काय बनितो लोकांचं? नाही. नेचर इज ए नेचर, सायन्स इज ए सायन्स. फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही. फुलातला सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का? आहे, मग दिसला का नाही? लाकडात अग्नी आहे, दिसत नाही. फुलात सुगंध आहे, दिसत नाही. दुधात लोणी आहे, दिसत नाही. जगात कोरोना आहे, दिसत नाही. मग कोणत्या डॉक्टरनं कोरोनाचं पिल्लू पाहिलं का? असं कोरोनाचं पिल्लू त्याच्या आईला असं पित? अरे नाही. पण कोरोना आहेच. आता एवढी लोक कीर्तनाला बसलेत, 80% लोकांना मास्क नाही.
उताटली लोक. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका. ज्याला झालं त्याला भेटा. तुम्हाला वाटतं हे नाही. पूर्वी माणूस शिकला की माणसं म्हणायचे सच शिकला. आता शिकला का माणसं म्हणते बाजू सरक बाजू सरक, नाही तर 3.5 लाखाला माझ्या ठोकशील सरक बाजूला. आता नाही. आणि पाया पडून सांगतो कोरोना हा होत नाही या घमेंडीत राहू नका. पत्ते थोडे येतो आणि लक्षणही थोडीच आहेत. थंडी येणं लक्षण आहे, ताप येणं लक्षण आहे, वास न येणं लक्षण आहे. औषधं सुद्धा 3च आहेत ना. सॅनिटायझर वापरणं औषध आहे, मास्क वापरणं औषध आहे, अंतर ठेवणं औषध आहे. झाल्यावर कळतं. 1.5 तास प्रियशी प्रियकराबरोबर येड्या बाबळीत बोलत होती. 1.5 तास तू माझाच आहे, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या पायात पाय, तू माझं हृदय फाडून पाय, मीच आहे तुझीच आहे. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. उलट तिकडं मी आता निगेटिव्ह वाल्याला मेसेज टाकीते, तू उलट पॉझिटिव्ह तिकडं. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जन सुखाचे हिऱ्या घेतल्याचे, जन सुखाचे हिऱ्या घेतल्याचे, जन सुखाचे हिऱ्या घेतल्याचे. मधले बसलेले पोरं त्यांना यायला रस्ता ठेवा. आणि तिथं जागा नसली तिकडे वरती जागा बरीच मोकळी आमच्याकडे या काही वर. पण ते मध्ये विषम न करू. आता ते जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो, त्याला मजा राहत नाही. एकदा ऐकणाऱ्यांना करंट लागला ना तो तुटला नाही पाहिजे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पण गाथा माणसालाच का, त्याला 14 कारणं चाललेत आपले. बसा तिथं खाली बसा. ते कॅमेरे जवळ ते सगळे खाली बसा. बसा खाली तिथं. कॅमेरेवाले सुद्धा खाली बसा. बसा खालीच बसा तुम्ही. तुमच्यामुळे मागच्याला अडचण होती. बसा खाली. ते कठीण राहती मंडळी ती. ते 2 तास कीर्तन नेणार आता, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. हा म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे कमावणार ते आणि टोकणार आपल्या. विठाला आता विक्षेप न करू म्हणते. हात इथं आलो आपण. आता करंट लावून दिलाय तुम्हाला. 14 गोष्टी माणसाकडे आहे. माणसाला गाथा का. 1 हात. आता त्याला 3 शब्द आहे. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा, दान करीत जा. आणि जी माणसं गरीबाला दान करतात ती माणसं मोठ्यापणे सुखी होतात. ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं ते एका कीर्तनकाराचे चिरंजीव आहेत. 1 2 ते एका शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत आणि गरीबाच्या आशीर्वादावर आमदार आहेत. आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादानं मोठा होत असतो. उगाच छाताळ झोडून जगायचं नाही. गपचिप राहा. आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बंगला बांधला नाही का मिवणीच्या बंगल्यावर कोणी 4 चाकी घेतली नाही. आशीर्वादावर नाही. नाही कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 प्रयत्न चांगले पाहिजेत. 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठं होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात. कपाट भर
कपाट हटून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात, झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे, एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं हा विनोद समजू नका. पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत. खरं आहे खोटं काय? नाही नाही, पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करीचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो, रोग आहे त्याला, काय करतो? जेवायला आलं का मी वांग खात नाही, तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं, श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करता, मी भात खात, तू येऊच नको, याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचा हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करा शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला आणि मांडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता, आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे? आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडा ऍप बदलावा लागला तो सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. दोन बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला काय करायचं काय? माळीत म्हणी 108च का, आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का? कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं? नीट बोला. माळीत म्हणे 108च का, आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो? विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो? तोंड वाकडं तिकडं का करतो? थुकत बाहेर का येतो? चांगला पायजामा का खराब करतो? विचारलं का? आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो? यत्ता उकना उगाना का करतो? बदामचा मुका का घेतो? विचारलं का तुला? चांगलं बोलावं. कसं बोलावं? 13वा अध्याय. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, हो, देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, हो, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, माणसाला 14 गोष्टी 14 गोष्टी शिकायच्या आणि मग पुढे यायचंय. हात दान करा. आणि पाया पडून सांगतो, 2021ला सगळ्या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक काम करा. जेवढे मोबाईल तुमच्या घरात जुने असतील तेवढे गोळा करा. गोळा करा, ते मोबाईल रिपेअर करा. आणि जी गरिबाची मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना नाही त्यांना देऊन टाका. सगळ्यात कल्याणाचं काम. नाहीतरी तो मोबाईल तसाही पडलेलाच आहे. देऊन टाका, 100-200 रुपये जातील. पण एका गरीबाच्या मुलाला जर मोबाईल दिला आणि तो जर 10वी सुटून भविष्यात सुखी झाला तर त्याच्या आशीर्वादावर तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि आशीर्वाद गरीबाचेच घेत जा. आणि गरीबाच्या आशीर्वादात देव आहे. गरीबाचा आशीर्वाद होता म्हणून तर गरीब श्रीमंताला भेटायला गेला तर नगरी सोन्याची कमवून आला. गरीब भेटायला गेला की ज्याला पोये बांधायला फडके नव्हतं तो गरीब जगाच्या बापाला भेटायला गेला तर अख्ख्या नगरीला सोन्याचं करून आला. गरीब स्त्री भेटायला गेली, उष्टी बोरं खाऊन आली, जगाच्या बापानं बोरं मिटकं मारू मारू खाली. कन्या खाल्या विदुराच्या, बोऱ्या खाली शबरीची, पोये खाली सुदाम्याची. गरीबाच्या भक्तीत प्रेम आहे, श्रीमंताच्या नाही. श्रीमंतांना काही गरजच नाही. हात एक
बोलणे 2 झाले आताशी. हे आणि हसणे 3. 8 महिने तुम्ही हसेल नव्हते, बधीर झालते बधीर. आज जरा मोकळे झाले नाही तर 8 महिने. अरे तू काय पॉझिटिव्ह निघला का काय, तुला काय झालं? आणि हसणे ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निरोगी असतात, आणि जी गालात हसतात गद्दार असतात. आणि काही माणसं इतकी दरिद्री आहेत, हसतच नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तर ते कणात्या पण हसत नाही. हस ना, तुला काय रोग झाला का? हस हा ए आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, हसण्याने माणसं समाधानी राहतात. माझं म्हणणं नाही, भागवतातला पुरावा आहे. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडोनिया, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. बुद्धी वाढते. हसत जा. तुम्ही 10 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे जर गेले तर एकच दणका होता, तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पांढऱ्या पेशी गेल्या कुठं? तुम्ही शोध लावा. बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावा का या 10 महिन्यात माझ्या पेशी वाढल्या होत्या, त्याचं डॉक्टर बिल देईल मी. पेशीच वाढल्या नाही तर डॉक्टर का गेला पहिला दणका झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. आणि झोपलं तोंड वासवा दात वासवा. ओढून धरा मोकळं सोडा, धरा ओढून सोडा मोकळं. पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. या 10 महिन्यात पांढऱ्या पिशी गेल्याचं कारण आहे का? या 10 महिन्यामध्ये पिठलंच मिळालं पण सकस मिळालं, ज्वारीची भाकरी मिळाली पण सकस मिळाली. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं रक्तपेशी कमी व जास्तचा प्रश्न मिटला. यावर आपलं मत काय? 8 महिने लोक हायवेला जेवलेच नाही, घरातच जेवले, पिठलं भाकरच खाली. त्याच्यामुळे झालं काय? रक्तामध्ये डेव्हलपमेंट ऑफ हिमोग्लोबिन, त्यासाठी लागणारे जे मिनरल आहेत, क्षार आहेत, विटॅमिन आहेत, ते त्याला मिळाले. आणि योग्य विटॅमिन मिळाल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर झालं. अटॅकचं सुद्धा तसंच झालं. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि प्रत्येक माणूस तणावात आहे. माया सगट बसलेली जेवढी माणसं आहेत माया पुढे स्टेजवर खालीवर सगळे तणावात आहेत. प्रत्येकाला टेन्शन आहे, टेन्शन. प्रत्येक माणूस. काहींना लग्न जमानं याचं टेन्शन आहे, काहींना जमलं ती राहिणं याचं टेन्शन आहे, राहिली तिला पोर व्हायनं याचं टेन्शन आहे, झालं ते जगानं याचं टेन्शन आहे, जगलं त्यानं आपल्यालाच हाणलं त्याचं टेन्शन आहे. टेन्शन आहे. हा विनोद नाही. लग्नासारख्या ठिकाणी सुद्धा काही पोरं प्रसन्न बसत नाहीत, दरिद्री खुर्चीवर. 10वीलाच मला हा म्हणली होती, 10वीलाच मला हा म्हणली होती. टेन्शन आहे. आणि सगळ्या माणसांना टेन्शन काय येतं त्याचं उत्तर आहे का? आहार सकच नाही. ॲबिलिटी ऑफ, परत वाक्य लिहूनच घ्या. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण तिची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. अटॅक. काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसाच, आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 110. उलटे पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले? हाय अजून मरण. हा विनोद नाही. निरोगी शरीर हीच भगवंताने दिलेली खरी देणगी आहे.
हात एक, बोलणे दोन, ए श्श. हसणे तीन, तीन झाले हात तशी 11 राहिले अजून. हात एक, बोलणे दोन, हसणे ए जा घरी. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. ही अवलाद दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का, भुकतो कशाला, घालू नको ना. एखाद्यानं गाडी घेतली, कंपनी खास नाही, जळकाट जळकाट. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच. आनंद फक्त माणसालाच होतो. आता त्याचे आनंदाचे प्रकार ऐका वारकरी मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूस काय आला का? कशाला आलाय? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आलो. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण? का जन्माला आलोय? याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलंय ना. आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का? टेन्शन. अरे रॉकेल पे, टेन्शन गायब. दारू कशाला पितो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिसीन भिसी पियत बसतो? भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे. टेन्शन आलं तुला का रे? वा, ती माझ्या एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे. असे 3 जण मेले, तू चौथा आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं? चड्डीत काय मुततो वखतो काय ना, बावळाचा सारखा करतो. बायकोनं हाणलं तरी डोळे लाल करतो तू. हा आपण काय भंगार भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. इथं रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची, आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. आपण काय बावळाट आहे का? अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची, तर दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची. अरे न्याळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखाल वाहणार आहे, माझ्या खालीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. नाही तर मग नुसतं 31-12 प्यायची. नवीन वर्षी चांगला संकल्प करण्याचं एक 90 पिण्याचं एवढं तर भेजा असावं का नाही? आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही. हलकट क्वालिटीचं नाही. काय दूध पियाला काय रोज चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, मुतलं चड्डीत. दरिद्री बापाची पायदास. अरे अशा हलकं काय पेतो? चांगलं टाटा मेट्री पे ना, जागेवर बोंगशील. हा विनोद समजू नका.
आयुष्याची बरबादी करू नका. त्या बिचारे आमदार साहेबांचा आदर्श घ्या. सात्विक कुटुंबात जन्मात येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं. हा? अरे ते आमदार असून माळकरी आहे. तुम्हाला मी 2-2 दिसत आहेत बायक बसले तर. आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे. विरोधाची आहे. राजकारणात लबाड करावंच लागते, राजकारणात खोटं बोलावंच लागतं. पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला. पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी कार्य. आणि आपण आपलं बावळाट सरी त्यांच्या संघ हिंडायचं आणि पिऊन हिंडायचं म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे का नाही. हो, आजपासून संकल्प करा. 1 हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, लाज धरा. कारण बायकांनी हाणलेत काही दारुडे. बायका जगात दोघांना चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलंय. किती हाना, घम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. ठीक आहे. बायको किती हाना, दारुड्याची घम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज. कधी जा, चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती नाही, या भजन्यांच्या पाखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती कधी, अजून तर नाही बुवा. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आम्हाला काय चांगला माल मिळतो का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही निघाला, आजही चालले. काय नाही, आम्हाला 8 महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का, मी आला उलातला का काय नाही. रात गई बात गई का असं काय आलंय महाराज. हो ध्यानात ठेवा, कोरोनाने काय शिकवलंय? साधं राहायला शिकवलंय. दाढी वाढली तरी चालत, बंधू इस्त्री नसली तरी. अहो 40 रुपये किलोचे गहू खात होत, ते 2 रुपयाच्या गव्हाला रांग लावून उभं होतं. येऊन द्या बाबा, येऊन द्या 2 किलो. गपक्यात जाग्यावर आले माणसं. कीर्तनकार लोक सांगू सांगू मेले, अरे लग्न साधं करा. माझातले लोक नाहीच केलं. अशी जिरली, पहाटीच लगीन झालं. ती आईला गेली ना. लग्न सुद्धा भामटेवाणी करायची पाळी आली. एक जण म्हणला, अरे मी म्हशीचं दूध काढाय उठलं तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतं. तेव्हाच नवरी गेली. ती आहे नवरी. आणि कोण कुणाचं हे शिकवलं, साधं राहायला शिकवलं. आता एक खरं सांगू मला, कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. लोकांची श्रद्धा गपक्यात जागेवर नको भो, खोकलं तरी मरत आहे. रामकृष्ण हरी. काही माणसं खोकला दाबून मेली पण खोकली नाहीत. त्याला माहिती खोकलं का 1.5 लाख, खोकायचंच नाही. एखाद्यानं खून केला तर एकट्याला घेऊन जाते ती, तर एक खोकला तर 14 दिवस अख्खं घर नेत्या. हा विनोद नाहीये. 2021ला आपण देवाला एवढं सांगू, पुन्हा याची आमची गाठ घेऊ देऊ नको, कोरोना नको. आणि असेच जर, आणि मी तुम्हाला एक खरं सांगा, मला 2-4 वर्ष मिळून एकदा कोरोना यायलाच पाहिजे. हवी पण इतक्या दिवस नको. असा महिना 1.5 महिना ठीक आहे. इथं भाकरीला माग झालो आम्ही बिन, काय करता नाही. इतका नको. महिना 1.5 महिना आपला. ते असं 8-9 महिने म्हणलं. याच्यात फक्त शेतकऱ्याला काय वाटत नाही. शेतकऱ्याला अजून 1 वर्ष लॉकडाऊन असलं ते घाबरत नाही. तो राजा आहे. त्याची बायको शेतात जरी करायला गेली तर 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते, जेवले. फ्लॅटवाल्याची बायको काय इटा खाती का स्लॅबच्या?
अरे शेतकरी बळी राजा आहे महाराज. कसं आहे, तो कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजाच येतो. त्याला काय असं वर्षभरही लॉकडाऊन चालू आहे ना, तो डोकेबाज गडी. तिकडले तांदूळ त्यानं इकडे इकले. अहो विनोद नाही महाराज. बळी शेती ती शेती. आता काही नोकरीवाल्यांनी काय केलं, पैसा मोकार जमीनच इकली, गेले पुन्हा मुंबईला. झालं लॉकडाऊन, आले गावात, येड्या बाबळी झोपायची पाळी आली. जागा कुठे? 16 लाखाची गाडी येड्या बाबळी खाली लावली आणि बसलो गेम पाहत. मग काय कर, पाहुणे विचारी ना, भाऊबंद तर मरेलच होते त्याचे. देव शिकवतो आणि शिकवलंच. शिकवलं का नाही बोला? साधं राहायला शिकवलं, घरचं जेवायला शिकवलं, लग्न साधे करायचं शिकवलं, आणि खरं कोण प्रेम करतं हे शिकवलं. हा, कोरोना जर झाला तर भाकरी देती नाही लोक, कागदात चपात्या गुंडाळी. त्या कागदा सगळं खाय भाऊ, ताटली नको. ए हात एक, बोलणे 2, एबऱ्या हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6. आपण लहान असताना देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर माणूस आला तर तंबाखू टाकून देत होते लोक, लाज होती. आता एवढे आहेत, आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. माझातलं ते उठातली लोक 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय? एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळा. त्याला म्हणतो, तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगोटी, दोन्ही मोकळे. माणसं भांबवली महाराज. अजून 2 रोग येणार आहेत कोरोना बरोबर. एक, 80% लोकांना दृष्टीदोष आहे आता. हा किंवा नाही, दिसायचं कमी झालं का? कोणी उठायचं आणि ते 2-4 हजाराचं खोकडं घ्यायचं, चैन उघडीच, चैन वर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणून आला? हलकट क्वालिटीचं. त्याच्यामुळं हा विनोद नाही, कंबर गेली. आणि डोळ्याला 4 दोष आहेत महाराज. निकट दृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, दृष्टी सातत्य आहे, आणि दृष्टी वैमश्य आहे. काही जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि हातानं लोकांनी डोळे घालवलेत. कोणी उठून ते खोकडं घ्यायचं, बोलत राहायचं. काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी होय, जळतो, येतो. बावळट नाही तर. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, तू बंद कर ना. पर हवा चालली मागून तरी पुढे आळडतो. हॅलो 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 हॅलो. इकडं तोंड वाकड करते. हॅलो हॅलो. आता इकडं लाव. अरे काय बावळा ते. काय देखो. आणि हे विनोद नाही हा महाराज. तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांपेक्षा मोबाईल मध्ये मी गरीब आहे. मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 2300 रुपयाचा साधा. आणि शिवाय त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. घेऊन 4 वर्ष झाले त्याला, तो अजून बिघडलाच नाही. आणि तो फक्त 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो, उलट तिकडं. काय करत? मला युट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काही नाही. पण माझ्या युट्यूबवर मंडळी कोट्याधीश झाली. आणि त्यांनीच मला वर्षभर सगळ्यात जास्त तकलीफ दिली. माझं वर्ष 20 लय वाईट गेलं महाराज. काय सांगायचं, माझी ग्रहमानच फिरली.
आणि त्याला सगळ्याला जबाबदार ही मंडळी. यांनी काही टाकायचं थोडं. आता ते ग्रामपंचायतीचं कधीच आता काढलंय, काही द्यायचं टाकून. हा, आणि पैसे यांनी कमवायचे. मला वढाया बिडी नाही त्या युट्यूब पासून. हे कोट्याधी झाले आणि यांनी क्लिपा टाकायचे आणि मायच ठोकायचे आणि लोकांनी तेवढेच घ्यायचे. तिचा त्रास किती झाला. चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बरबाद करू नका. तुम्ही मला पैसे द्यावा ही माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही निदान आमच्याबद्दल पॉझिटिव्ह तरी असावा. का तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या बार तासूनच ठोकायची, याला काय उपयोग? मोबाईलचा वापर कमी करा, हा विनोद समजू नका. माणसं दृष्टीदोषात झालीत का नाही बोला. अजून एक रोग येणार आहे, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्तपुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोला त्या, काही बैलाशी बोला त्या, काही कपाशीशी बोला त्या. मानसिक तणाव झालाय. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय विचार आहे? तू काय पागल बिगल आहे का काय? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. काय डोकं आहे तुला? तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का, म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. याला पर्याय काय? हा पुन्हा तो एक देव करून घ्यावा. पुन्हा तो एक देव करून घ्यावा. नवीन दिवस नवीन दिवस आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर आमदार साहेबांना पाठिंबा म्हणून निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. बस. आणि काय दारू बिरू पिण्यात मजा आहे? बायकोनं हाणायचं, मित्रांनी खसकवायचं, काय उपयोग आहे? तरी आपण हे काय? अरे 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा 5 वर्ष जगा, पण वाघ होऊन जगा. काय जगायचं काय? त्याला काय किंमत आहे त्याला? आणि ह्या 14 गोष्टी माणसाकडे आहेत, म्हणून गाथा माणसासाठी आहे. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न सुरू झाला आजच्या कीर्तनातला. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे आमदार साहेब, त्यांचे कार्यकर्ते सगळे, त्यांच्यावर प्रेम करून आमचे शिवलीकर साहेब, सगळ्यांना धन्यवाद देताना एकच मुद्दा मांडायचा आहे की 2021ला 20चा शेवट
आणि 21ची सुरुवात आमदार साहेबांनी धार्मिक कार्यक्रमाने केली, हा त्यांना पहिला धन्यवाद. हा. दुसरा धन्यवाद, आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तुम्हाला वर्षभर भेव नाही, आमदार साहेब परत आमदार व्हा. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो, आणि जर लग्नाला ठुलं हा विनोद नाही मारा. एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस मोठा ठरू नका, त्याचं काम मोठं ठरा. माणसाला मोठं म्हणा. हा, आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना गायकवाद सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनात एकच शब्द शिकवणारे मी तुम्हाला. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन. धर्म म्हणजे काय? आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय? भांडवल. सध्या धर्माची व्याख्या फक्त काय? भांडवल. समाजामध्ये तेज निर्माण करून देणे, समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली फक्त लोकांनी. माळ करायची, बिगर माळ करायची लावून द्यायची का? माळीत मणी का आणि तू पितो का, वाद लावून द्यायचा. धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या जरा एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं लोकशाहीचे मूल्य जपत असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे? राज्य लोकांचं आहे, लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचं आहे. साहेबांनी फक्त मंजूर करायचंय, योजना आपण राबवायची. पण आपणच जर म्हणलं माझ्या वाट्यावरून नळ जाऊन देणार नाही, मुरीत घाल. हो, लोकांचं आहे ते आणि लोकांसाठीच आहे. आणि एक खरं सांगतो महाराज, आपण जेव्हा माणसं योग्य निवडून देतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडून काम करण्याचा अधिकार आहे आपल्याला असतो, करून घेण्याचा. आपण करून घेतलं. आपली लोक नुसतं हे करीत रात्रंदिवस जा ना. आता हे तरुण पोर आहे, नाही परीक्षा होत काय, तरुण पोराने तुम्ही उदास नका हो आणि काहीतरी कला शिका. कला शिका. आता हे शिकायचं कवर, शिकवतो कवर. 23ला BA झाला, 2 वर्ष गावात राहिला, किती झाले? 25. 2 वर्षाने B.Ed झाला, 27. 3 वर्षांनी जॉईन झाला, 30. 5 वर्षाने फिट झाला, 5 वर्षाने अप्रुव्हल मंजूर झालं, 40. 5 वर्षाने हातात मिळाला, 46ला तू पॉझिटिव्ह निघला. काही रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. गारीगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो, फक्त शेतकऱ्यांना शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्ग अधीन आहे, शेतीवर सूत्र बसणार नाही. आता एवढा चांगला हरभरा आलाय, हा थंडी गायब, आली आळई, खाय भाजी. निसर्ग अधीन शेती आहे. किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्यांना वरच्यावर सोडायला पाहिजे. आणि शेतकऱ्याचे पोरं ध्यानात ठेवा, क्वाटरी मारून बोंबलत हिंडू नका. म्हशी भांदरा, 150 रुपये म्हैशी, कोणत्याही ऋतूत केस आहे. घरी घरी अरे 22ला आणि 23ला क्वाटरी पेता नालायक हो तुम्ही. तुम्हाला मिश्या तरी फुटल्यात का? अय दरिद्री, हलकट क्वालिटीचा आपल्या बापाचे इन्स्टिट्यूट मजा मारायची काय उपयोग त्याचा? चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जडे 2 तासात 1000 कमी ते. चला कला करा. गारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना. काय भांडवले आपलीच का पिते ना आपल्याला चिटकिते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानानं जगा. काय त्याच्या काम करायला रोग झालाय? उगाच आपल्या बावलाटासारखं कोणीकडे मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्रे म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, भंगार नाही. पुरीला एक पोरगी चालल्या, 2-3 पोरीन मागून हे अडपट आले सांड. ते एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो, अरे 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 चंद्र तर दिवसा निघला.
त्याला पोरगी चंद्र सारखी दिसली पोरगी इतकी स्मार्ट होती दिवसा बॅटरी लावून पाची पाळी यायची बसले का उभी आहे. आणि हे येड तिला म्हणत अरे चंद्र तर दिवसा निघाला. ती पोरगी कच्ची नव्हती ती म्हणली अरे चंद्र दिवसा निघाला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. तरी हा म्हणतो घोबाड तर म्हणली ना आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का लडका आहे का असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्याल तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. माझं किती ऐकलं व्यक्तच हसतो माणूस घरी. रक्ताभिसरण क्लिअर होतो. एक चपाती तर जास्त खातो आणि 8 दिवस मला सांगा तुम्हाला एनर्जी आली का नाही. ही भजनाची ताकद आहे. एनर्जी आहे भजनात एनर्जी आहेच. जसं डीजी लागले हो एनर्जी येते. एकानं अशी शिट्टी मारली महाराज माग छड्डी उपसली अख्खी. अख्खा वास त्याच्या बापाच्याच नाकात गेला. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला ताल आहे. हो इथं नाचला. इथं नाचता नाचता गळला देवाचा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, काय डीजे लावायची गरज आहे. आनंद येत आहे. आनंद लुटा. एका मित्राने इको बंद कर. एका मित्राने केलं सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याच्याकरता भजन असावं महाराज. आनंदाचं. आणि काय गॅरंटी उद्या आपण निमे पॉझिटिव्ह निघलो म्हणजे चला. किसी पर भरोसा रखना ये बहुत बुरी बात है. चला मित्राने सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. आणि सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती म्हणला. हा म्हणला मी मंगळवारी काही लग्नाला येऊ शकत नाही सोमवारी पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय. काल लग्नच झालं नाही म्हणला. त्याचा फोटोच पडला खाली. त्याने सांगितलं काय झालं. काय नाही म्हणला 3 तास आम्ही शपथी घेतली. त्याने सांगितलं मी तुमचीच आहे. तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5,000 रुपये. पोरकाल थांबन मरा इथं बोकड्याला 9,000 लागा. त्या मित्रानं त्याला सांगितलं अरे नालाय का तुझ्या नावे 5,000 रुपये पण तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो. असं करतो काय. विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय. माणसाने माणसाची माणसासारखं वागा याचं नाव धर्म.
परत ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताची नाती जपा, काम आकडा, कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन गडी हा. नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहीन. बरं हे इतकं डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐकत. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा, तो आता लय बारीक आहे का बघ का धर्म कसा बिघडतो. इथं आलो आपण. सज्जन गडी हा निघाला फिरायला. हा आता याला काय घरी ठेवता. हा निघाला म्हणल्यावर हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते तुम्हाला. कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का. उत्तर तुम्ही द्यायचे. आता याने ती पाहिली. कुणी डोळ्याने बोलत. कोणी पाहिली. याला आवडली, पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल. याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग याने लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला ख्या गावानं. आणि हा पठ्ठ्या जसाचा तसा. मग आता लय बारीक आहे का. शरीरात तयार. नीट ऐका आता. डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाही तर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम तयार झाला शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो. इंद्रिय ताब्यात नसली, काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो, तो बलात्कार. आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय. कामातुरा भैना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही. नीट वाक्य ऐका. एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय. याचे लाड पुरू नका. काम खवळला आणि तो खवळल्यामुळे बलात्कार घडला आणि बलात्कार यशस्वी जर झाला तर लोभ तयार होतो
आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. पहिल्या झपाट्यात पुरीनं जर पोऱ्याच्या मेसेज टाकल्याबरोबर कानपट्टी ठेवून दिली, सगळा कार्यक्रमच भेटला पडून. पण ती लगेच म्हणली हे, हा लगेच म्हणला त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्याबरोबर जर पुरीने त्याच्या ठेवून दिली असती तर त्याचं मन गपक्यात पश्चातापात वळालं असतं. शब्द नीट आहे का? आणि पश्चातापात वळालं असतं म्हणजे विषयापासून दूर गेला असतं. पण तिला त्याला पॉझिटिव्ह केलं. तू लगेच मला नाही. आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आकळा राग. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, इंदुरीकर कीर्तन संपल्यावर भोकस मुकशील ना तू. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा आहे, ध्यानात ठेवा. आकळा राग. आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे आहेत? रागामुळे आहेत. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणतो तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला, बेग पेपर सुटले. हो आयुष्यभर म्हशी बाजरीत आहे. राग आकळा. आणि राग जर आकळला तर पवार साहेबांनी कीर्तनाचा खरा संदेश दिल्याचं काम झालं. राग आकळा. जरा माझा टेलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या, थोडं बायको कोण असतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं, तिचा पावर कमी हो द्या. ती काय पिसळली का? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली मग. तुम्हाला रागाची औषध सांगतो. औषध 1, थोडं हसायचं, पावर कमी होतो. 2, नुसतं पाहत राहायचं, त्याला भुकू द्या, त्याचा दम होता ना पुरा. आणि 3, तिथून निघून जायचं, तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज पोलीस स्टेशनचे सगळे गुन्हे केवळ कशामुळे? मोटरसायकल हॉर्न वाजवला, काय तुझ्या बापाचं गेलं का? का वाजवला? त्या बापाचा रस्ता आहे का? त्याच्या ठेवून दिली, त्यानं टामी काढली, लावणे हल्ला नुसतं याच्या. कशाला रागात घेतात? राग आकळा. राग आकळा. राग आकळा. त्या बिचाऱ्या आमदार साहेबांनी केलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाचं चीज होईल. कायला भांडणं? आणि भांडणं कमी करा. 2021ला वाद करण्यात मजा नाहीये. काय मजा आहे महाराज? काय मजा काय आहे त्या वादात? 2 भावांची मारामारी चालली, 22 वर्ष केस चालली, काय उपयोग येतात? वकिलानं स्लॅब टाकला, याला वडाय बिडी नाही राहिली, काय हातभात महाराज? भांडणात मजा नाहीये महाराज. पण एक ध्यानात ठेवा, प्रेमानं जगण्यात मजा आहे. काय भांडण करायचं? आणि भांडणाचं प्रॉफिट काय? काय प्रॉफिट आहे? आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, ह्याच खऱ्या शुभेच्छा होती. उगा देव चोळीत बसा का आला? 1.5 तास पोथ्या वाचितो मारायला. नवनाथ वाचितो का आला? 3-3 पानं सोडून देतो, वाचितो का? त्याला तो म्हणला आपल्या ग्रंथात का 13चा अध्याय काय, तू वाचूच नको का वाचितो? ह्याला परमार्थ करायचा, काशीला जाईन गायला जाय, इकडे बसायचं 1.5 तास देव चोळीतात काही लोक सकाळी. पागल आहे का तू? एकानं देव चोळले पाणी अंगणात फेकलं, 2 देवच गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गार ठेवून मारू नको. काय आला देव? अरे सगळ्यांमध्ये ब्रह्म पहा, देव हाल. काय आला देव चोळलं? मुरीत गेला का हरिपाठ? उघडा बम झाली का आमची वारकरी मंडळी? मुरीत गेल्यावर हरिपाठ. मुरी कळत तुम्हाला? बाथरूम, उघडा बम VIP चड्डी, उघडा बम भोपळा, बादलीत बोट, सुंदर ते ध्यान बेटीवरी, थोडं गारी पण टाक, देवाची द्वारी बक्षाने बरी, अंडरपॅन्ट वाळे का पाय, चौवेदी ध्यान शस्त्राची कारण. आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून दे. सदुबोध झाला, निर्णय ठेला, तर पप्यानं धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. शेवटच्या तांब्याला एकत होतो नाम तोडलं धरी म्हणा. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान, बशी वाजली, घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ? आणि गंध उगाळता उगाळता शेजारच्याला म्हणतो, राम भाऊ, ए राम भाऊ, गंध उगळी तो.
राम भाऊ आपल्याला पार भाऊबंधाने उघडून मारलं, पण काय करतो आपलं नशीब फुटकं. मला तर काही गोष्टी पार गळ्या पोत आल्या. जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कान सोडून द्यावा. आपल्या भाऊबंधाच्या काही गोष्टी डोक्याच्या बाहेर झाल्या. वा भाऊबंधानं असं नव्हतं करायचं, कोणच्या पाठवा मारो पण पाठीव मारू नये. काय लागत ए राग तयार झाला, राग आकडा. पहिला तयार झाला काम, दुसरा झाला क्रोध आणि तिसरा झाला लोभ. लोभ आणि हे सगळं जाईल, पण पालन करा. कशाचं करा? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करीने कामा, हेची आमा करीने कामा, हेची आमा करीने कामा, हेची आमा करीने कामा. धर्माचे पालन, हेची आमा धर्माला चार अंगेत. एक दया, दोन तप, तप करा, दया करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा आणि यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं आहे, बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे मेल्यावर कोण आलं पाहिला. तसं नाहीये भाऊ. ज्या ज्या माणसांनी सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही, ती माणसं रिटायर झाल्यावर ईडी झाली. आले आरतीला खातो काय आला घालीन इकडून परसाद घेतो कोणीकडून खातो. ज्या ज्या माना नाही तर नका माणूस 16वा अध्याय असं सांगतोय. शास्त्र म्हणेल ते सांडावेन राज्यही तृण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेच. आणि आता स्वर्गाबिर्गात नाही, इथंच आहे. अभी और इसी वक्त की एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवता हाकली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस याचायला आहे. आपल्या गावात ज्यांना ज्यांना 4 ट्रॅक्टर होते त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. हायवेच्या कडेला जमिनी विकून ज्यांनी हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते, माझाटेलपणा चालत नाही. आमदारकीचं पद आहे पण नम्रतेमुळे एवढा समाज आहे. परमार्थिक ताकद आहे.
आणि माना नाही तर नका मानू, पण संप्रदाय आणि टॅलन्सी ही रक्तातच असावी लागते. या माणसाचे आई वडीलच धार्मिक आहेत, परिणाम राहिला कुठं? ते रक्तात असावे. कोणी उठायचं गपचीप राहाय. तू काय पागल झाला का? कोणालाही नाही जमणार ते. माना नाही तर नका मानू, पण टॅलन्सी विद्वत्ता ही रक्तातच असावी लागते. काहींची शाळा इकात घेण्याची ताकद आहे, पण पोर शिकत नाही. काहींना फी भरायला पैसे नाही, पण पोरग नापास होत नाही. स्कॉलरशिपची फी भरायला पैसे नव्हते, रडलं पोरग, पण स्कॉलरशिप पासच झालं. याचा बाप शाळा इकत घेईल, सुटत नाही. अभ्यासक्रम बदलला पण अवलाद सुटली नाही. त्याचा बाप म्हणला शाळा सोडून देतो. आता गुरुजी कटाळा, तपास आहे, पेपर परवडत नाही. तू हिंड गावात बोंबलत, मग आता तू कामाचाच राहिलं नाही काही. हो, टॅलन्सी रक्तात असावी लागते. काही माणसं शिपाई म्हणून कामाला लागली, रात्रंदिवस अभ्यास करून त्याच ऑफिसमध्ये क्लास 1 झाली. काही माणसं पैसे भरून क्लास 1 झाली, तांबड्यात घरी आली. लॉकडाऊन मध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले, लाजले नाही. ते 6 महिन्यात 3 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोर आहेत की कष्टानं लक्ष्मी मिळते. बघत आपलं बावळाटवानी तू काय बावळा ठेका का? असं काय देव कोण नाही देतो का? देवान देवाच्या बापाला सोडलं नाही, तू कोण टिकूजी? आता काय बावळाट म्हणता? मेल्यावर कोण आलं पाहायला? संपत्ती मापात कमवा. एकच पोरग आहे, मग एवढे इस्टेटीचं काय करायचं? येडे का तू? नुसतं कमीतच राहिला, सांभाळी कावा? हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरातही कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बा, उघडा बम बोपळा. त्याची सावली पाहून मागं सरकत होत, त्याची पडलं जिन्यावरून खाली गेलं खोब्यातून. काय आलं? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला भिक्षा वाढव. बंगल्यावाला म्हणला बाहेर रेख, कान फाड फोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी कानफार फोडितो, मन मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले, हे तुला सांगाय आलो. मी आता येतेच, मी आताच. आणि ठणठणा नवरा जळतोय पुढं. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठील भामट्याची दुनिया आहे महाराज. काय आलंय महाराज? हे लबाड्यात महाराज. या जगात फक्त नामचिंतन सत्य आहे. सत्य तोच सत्य तू सत्य तू विठ्ठला. दादा विना जगदाकार रे, दादा विना जगदाकार रे, दादा विना जगदाकार रे. ओ सत्य तू सत्य तू सत्य तू डोळ्यानं पाहिला, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. एकुलता एक पोरग मरण पावलं. आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, भावाचा मृत्यू डोळ्यानं पाहिला, बापाच्या घरातलं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. पण भजन हा धर्म सोडला नाही, ते जगत गुरु झाले. ध्यानात ठेवा, लोकांनी रेड्याची तुलना केली, ते ज्ञानियांचे राजे ठरले. आणि सगळ्यात जवळच्या माणसांनी त्रास दिला, ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्याच माणसाला, आणि आपल्यामुळं आपलीच माणसं उठली. हो, माणसं दिलेत, पण ते माणसं बऱ्या, ते माणसं छत्रपती ठरले, ते जगत गुरु ठरले. का? लोक बोलू द्याव, आपण आपला धर्म सोडायचा नाही. जर प्रेम बिम कोण, एखाद्या माणसानं लव्ह मॅरेज केलं, बायको मिली त्याची, मरू नये पण मिली. 2 पोर होते, गुजीरवाणी मिली. ती पोर अंगणात खेळत होते आणि ते बसलं होतं असं वाटतं. आपण त्याला भेटायला जायचं. मैत्र प्रेम सांगतो कसं आहे. आपण त्याला जायचं भेटायला, ते असं बसेल राहतं, तोंड सोडून सुकेल पार तोंड. आपण त्याला म्हणायचं काय चाललंय, काय चाललंय, तो काय चालायचं, वाटोळं झालं जीवनाचं. देवानं मान न्यायला लागत होतं, तिला न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही.
कसा आठवडा काढला माझं मला माहिती वाटलं होईन देवाचं. असं नव्हतं करायचं देवानं. मग आपण त्याला म्हणतो बायको करता का? चे 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 चे. काय करायचं मला बायको करून. आणि मला कोण बायको देईन. मला नको बायको पण यांनी ऐकवाल ना म्हणा. आता याला आई लागत नाही त्याला बायको लागत नाही म्हणजे याची आई त्याची मावशी होईल का बामट्याची दुनिया. लबाड जनता आहे महाराज. नाही रे नाही कुणाच्या कोणी नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे किती कमवा तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली पिंजरा अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बंगला आहे पेटवा. झोपडीत राहणाऱ्यांना विमान न्यायला आलं. झोपडीत राहणाऱ्याला विमान न्यायला आलं आणि रस्त्यावर माधुगिरी मागणारे ज्ञानियांचे राजे ठरले. नुसते राजे ना येमेन भीमे कोण खात. आपले राजे आहेत पण पाचच्या पुढं. वाघ वाघ डोळे बिळे लाल. 5 वाजता वाघ लागला ठरायला. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने वाघा झाला बिबट्या. आपले ते ज्ञानियांचे राजे एम ए नाही. एम ए फिमे काय एम ए फिर PhD DH MCom LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी कोण खातं. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे. 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून. एकच आहे घालावं कुठं कुठं. 10 मेसेज आपल्याकडे घालावं. एकच पोर आहे घालायचं कुठं कुठं. बरं इंग्लिश मिडियमला एवढं जर घातलं ते गाडीतून उतरलं तर 15 मिनिटं त्याचे ऐक पाहत ते हसत नाही. त्याला माहिती हसलून गाडी जर वळवली तर परत जायची पाळी येते का काय. अरे बसलेली सगळी माणसं आपण आमदार साहेबांसकट गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता या कार्ट्यांची एवढी मजा आहे आपल्याला होतं काही.
अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागत. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. मग आपल्या आईला विचारलं का हा कधी झाला, आपले म्हणायची बाबा लय पावसाला झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अखेरात आंब्या अडकला त्या साली ठकी, आणि शिळीला 3 बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला ही ठकीन गंगी बसवायची कुठं. मग गुरुजी लोक हुशार, त्यांनी बसवले 1, 6 ते 10, 6. 1, 6 ते 10, 6 जनरल रजिस्टरच्या तारखा आहेत. ज्यांचे जन्मतारीख 1, 6 ते 10, 6 आहे, गुरुजीने केलेली ऍडजस्टमेंट. आता आपल्याला काय होतं ते एवढ अडपट यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला काय सुधरायची, बाकड्यात दिसत नाही ते गाडीत. सोड 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 उतर उतर. बरं जाडकाचा चष्मा 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्खा तुम्ही 4 माझ्याकडे आले कशाला. काय फार ईडी झाली लोक महाराज. हो, आणि आपल्याला शाळेत घातलं तर काय होतं, आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही खापराची, आणि खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. काय होतं आपलं होतं का, कमराला काय पट्टे होते का, खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आत्ता चढवायचा आणि जेवला का आत्ता उतरायचं. आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय सॅग होती का, खताची गोण, आणि त्याच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. हो, असं नाताळाच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं, आणि आपण अख्खी भोंगळी वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात, आणि घरचे जर आले तर चड्ड्या वड्यालाच, अख्खी भोंगळी गँग पळायची. जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापांनी आपल्याला बंगला दिला नाही, आपल्या आईबापांनी आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही, पण आपल्या आईबापांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायचं शिकवलं, कोणाची बुटं चाटून जगायचं शिकवलं नाही. आपण गरीब होतो, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, पण आपली आई देवी होती का तिने आपल्याला एवढं सुंदर बनवलं. यांना काय झालं, हे आमचं शेतकऱ्याचं पोऱ्या 3 मोळ्या ऊसाच्या तोडीतो, आणि हिचा पप्पू फक्त 15 ऑगस्टला लवकर उठला. सर्दी झाली पप्पूला, सर्दी थोडी दिशी 5 पप्पूला, दिशी 5 सर्दी. काय तुया पप्पूला रोग झालाय. ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलोनं कापूसीची, ती 10-10, 20-20 किलो जास्त विचित असेल. याची लिप्टन वर जाती, लिप्टन खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं बाई तू जगतीच का आला. अरे आजही धर्मन प्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. हा, संध्याकाळी कापूस येचून बाई आली तर नवऱ्याला म्हणते आता कालवण कमी आहे, दूध भाकर खाऊ. एक प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तोही म्हणते बा त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का. बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे त्याच्या, आणि त्याला म्हणाव जिन्यात झोप, झोप ना जिन्यात. आणि तोच सकाळी गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. काय करत उघडा राहिला, काय भरीव काम करतो भाऊ.
काही 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 माणसं राजकारणात राहिली महाराज मरेपर्यंत. वय झाल्यावर राजकारण सोडून द्यावा. माता लोक त्यांना म्हणतात नका येऊ तुम्ही सभे बिबेला, पडाल बेडाल स्टेजवरून नका येऊ. मग ते आता घरीच राहतं. आता त्याला आयुष्यभर रसा खायची सवय. ते पिठल्याचं सूत्र जमा ना त्याला. ते काय आमच्या पवार साहेबासारखं खानदान घर होतं काय? हे घर कसं आहे? वारकरी आहे. तो रश्यावरचा गडी आणि त्याची बायको करायची पिठलं. तो बायकोला म्हणत आजही पिठलंच केलं का? ती म्हणली तू या तोंडाला नाही चव, तुला लागली चकण्याची सवय, खायचं असं तर काय. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी. दिले नाही एका दिंडीच्या 2 दिंड्या करून. पाहता काय मॅक पारमार्थिक रंग वेगळाच आहे. तो लुटीचा. तरुण पोरं कला बिला करा आहे का तुमच्यातला एक तरी पोलीस मध्ये जायच्या लेवल मध्ये आहे का तुम्ही? तुम्हाला नक्की 1000 काय आहे? अरे विनोद नाही महाराज. इथून पुढे जो माणूस काळ्या आईची सेवा करेल, घरातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांचा आशीर्वाद घेईल, तोच माणूस सुखी होईल. आता काहींना काय बापाची इस्टेट फुकट मिळाली ते येडे झाले. त्याला लक्ष्मी टिकवायला नम्र लागते. हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठी तर आपण आलो. हेच काय हे जिया करने का, हे जिया करने का, हे जिया करने का, हे चिंता करने का मन, हे जिया करने का, हे जिया करने पालन. पण आता पुढचा शब्द लय कठीण आलाय. हेच हेची हा शब्द टाळ करी. हेची व्हावी माझी आस, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती आवडते देवा. आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय. हे गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर इयर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडी लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशा गाद्या तक्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकटं अंड टरफालं गोजीरवाण्या घरात 7 जन्माच्या गाठी वहिनी साहेब दे धक्का धोवी पछाड गोष्ट छोटी डोंगरेवडी चुक्या ताकवला शिक्षणाचा आहे घो माय बाई वाड्यावर या. अरे तू झोपडीत राहतो बायला वाड्या उघडीतो राला घरकुलाला अर्ज केला आणि बायला वाड्या उघडीतो. काय माणूस बाई वाड्यावरची अहो घरकुल मंजूर होऊ दे अजून तू असं काय करतो? अरे नाही नाही हे सगळं भास आहे. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर असं करतात. पा 10व्यात भाषण करणारे लोक लय विचित्र. मग 10व्याला नदीवर काय म्हणते माहिती का लोक? त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का पेढे खाऊन मेले का ते? काही काही तर काय म्हणतात 10व्यात ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले.
आपले ते ज्ञानी यांचे राय एम ए नाही, एम ए फिमे काय एम ए फिल पी डी एच एम कॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी कोण खातं. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? एकच आहे घालावं कुठं कुठं, 10 मेसेज आपल्याकडे घालावं, एकच पोर आहे घालायचं कुठं कुठं. बरं इंग्लिश मिडियमला एवढं जर घातलं ते गाडीतून उतरलं तर 15 मिनिटं त्याचे ऐक पाहते, ते हसत नाही. त्याला माहिती हसलून गाडी जर वळवली तर परत जायची पाळी येते का काय. अरे बसलेली सगळी माणसं आपण आमदार साहेबांसकट गरीबाच्या घरात जन्माला आलो. आता या कार्ट्यांची एवढी मजा आहे, आपल्याला होतं काही. अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागत. आपल्या वेळेस काच कॅलेंडर. मग आपल्या आईला विचारलं का हा कधी झाला, आपले म्हणायची बाबा लय पावसाला झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं तो बापा अखेरात आंब्या अडकला त्या साली ठकी, आणि शिळीला 3 बकर झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला ही ठकीन गंगी बसवायची कुठं. मग गुरुजी लोक हुशार, त्यांनी बसवले 1, 6 ते 10, 6. 1, 6 ते 10, 6 जनरल रजिस्टरच्या तारखा आहेत. ज्यांचे जन्मतारीख 1, 6 ते 10, 6 आहे, गुरुजीने केलेले ऍडजस्टमेंट. आता आपल्याला काय होतं ते एवढी अडपट यांना 6 लाखाच्या गाड्या न्यायला काय सुधरायची. बाकड्यात दिसत नाही ते गाडीत. सोड 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 उतर उतर. बरं जाडकाचा चष्मा 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब मला एकाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्खा तुम्ही 4 माझ्याकडे आले कशाला. काय फार ईडी झाली लोक महाराज. आणि आपल्याला शाळेत घातलं तर काय होतं, आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही खापराची, आणि खापराची फोडी तर म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मागून आपण लिहायचंच बंद केलं, पेन्सिली खायलाच सुरुवात केली. काय होतं आपलं होतं का, कमराला काय पट्टे होते का, खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय शॅग होती का, खताची कोण, आणि त्याच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. असं असं नाताळाच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं, आणि आपण अख्खी भोंगळी वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात, आणि घरचे जर आले तर चड्ड्या वड्यालाच अख्खी भोंगळी गँग पळायची. जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापांनी आपल्याला बंगला दिला नाही, आपल्या आईबापांनी आपल्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही, पण आपल्या आईबापांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायचं शिकवलं, कोणाची बुटं चाटून जगायचं शिकवलं नाही. आपण गरीब होतो, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं असू द्या, पण आपली आई देवी होती का तिने आपल्याला एवढं सुंदर बनवलं. यांना काय झालं, हे आमचं शेतकऱ्याचं पोऱ्या 3 मोळ्या ऊसाच्या तोडीतो, आणि हिचा पप्पू फक्त 15 ऑगस्टला लवकर उठला. सर्दी झाली पप्पूला, सर्दी थोडी दिशी 5 पप्पूला, दिशी 5 सर्दी. काय तुया पप्पूला रोग झालाय. ही आमची शेतकऱ्याची बाई 8 रुपये किलोनं कापूसीची, ती 10, 20 किलो जास्त इचित असेल. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं बाई तू जगतीच का आला. अरे आजही धर्मन प्रेम शेतकऱ्याच्याच घरात आहे. संध्याकाळी कापूस येचून बाई आली तर नवऱ्याला म्हणते आता कालवण कमी आहे, दूध भाकर खाऊ. एक प्रेम शेतकऱ्याच्या घरात आहे. ती विचारून घेते असं करा, कालवण थोडं गरम करते, दूध भाकर खाऊ. तोही म्हणतोय बा त्रास नको करू. हे मोठ्याच्या घरात तसं असतं का, पप्या
पप्या त्याला विचार खायचंय का? बाहेरून खाऊन आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे त्याच्या आणि त्याला म्हणावं जिन्यात झोप झोप ना जिन्यात. आणि तोच सकाळी गावात म्हणतो काही भरीव कामं केली पाहिजे. आज करत उघडा राहिला काय भरीव काम करतो भाऊ. काही 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 माणसं राजकारणात राहिली महाराज मरेपर्यंत. वय झाल्यावर राजकारण सोडून द्यावा. मात्र लोक त्यांना म्हणतात नका येऊ तुम्ही सभे बिबेला पडाल बेडाल स्टेजवरून नका येऊ. मग ते आता घरीच राहतं. आता त्याला आयुष्यभर रसा खायची सवय. ती पिठल्याचं सूत्र जमा ना त्याला. ते काय आमच्या पवार साहेबासारखं खानदान घर होतं काय? हे घर कसं आहे? वारकरी आहे. तो रश्यावरचा गडी आणि त्याची बायको करायची पिठलं. तो बायकोला म्हणत आजही पिठलंच केलं का? ती म्हणली तू या तोंडाला नाही चव. तुला लागली चकण्याची सव. खायचा असेल तर खाय. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी. दिले नाही एका दिंडीच्या 2 दिंड्या करून पाहता काय माग. पारमार्थिक रंग वेगळाच आहे. तो लुटीचा. तरुण पोरे कला बिला करा आहे का तुमच्यातला एक तरी पोलीस मध्ये जायच्या लेवल मध्ये आहे का तुम्ही? तुम्हाला नक्की 1000 का आहे? अरे विनोद नाही महाराज. इथून पुढे जो माणूस काळ्या आईची सेवा करेल, घरातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांचा आशीर्वाद घेईल तोच माणूस सुखी होईल. आता काही काय बापाची इस्टेट फुकट मिळाले ते येणे झाले. त्याला लक्ष्मी टिकवायला नम्र लागते. हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठी तर आपण आलोय. हेच काय हे जिया करणे का पालन. पण आता पुढचा शब्द लय कठीण आलाय. हेच हेची हा शब्द टाळ करी. हेची व्हावी माझी आस. हेची आम्हा करणे काम. हेची थोर भक्ती आवडते देवा. आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय. एक गाडी बंगला पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर इयर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडी लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उश्या गाद्या तक्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबलं सुकटं अंड टरफालं गोजीरवाण्या घरात 7 जन्माच्या गाठी वहिनी साहेब दे धक्का धोवी पछाड गोष्ट छोटी डोंगर एवढी सुक्या ताकवला शिक्षणाचा आहे घो माय बाई वाड्यावर या. अरे तू झोपडीत राहतो बायला वाड्या उडीतो. राला घरकुलाला अर्ज केला आणि बायला वाड्या बोलतो काय माणूस. बाई वाड्यावरच या. अहो घरकुल मंजूर होऊ दे. अजून तू असं काय करतो? अरे नाही नाही हे सगळं भास आहे. म्हणून तर आपल्याकडे माणूस मिळाल्यावर असं करतात. पा 10व्यात भाषण करणारे लोक लय विचित्र. मग 10व्याला नदीवर काय म्हणते माहिती का लोक?
त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाचं होतं का पेढे खाऊन मेले का ते? काही काही तर काय म्हणतात दहाव्यात ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते आपल्यातून गेलेच नाही, आपण नेले सुतळीने बांधून. ते केव्हा गेले ते? ते पडेल होते उताने, तुम्ही उलटे बांधले. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात मागून. जण उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माया मागे येईन, कस काय जातो, मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धुर का आला केलाय, धुरा धुरा नाही पण इकडे तिकडे जाऊ नको. तो म्हणला भूक लागली, मग बांधून आणला ना. ही दहाव्याची भाषण. बरं ती दहाव्याची भाषण ते अलाउन्स करणारी ती माईकवर माणसं असते ना, लई नंगाट. कोणची कशी लाल करतील, त्यांना लाल करायची लई सवय. बरं ते जवळ माणसं बसले ना त्यांचं नाही बोलणार, लांबून. जवळच्यांना प्राधान्य द्यावा, मग लांबच्याला. दहाव्याचं भाषण चालू. बाबराव नावाचा माणूस होता, त्याची बायको मेलती आणि ते चेप्पी करून बसलं होतं. श्रद्धांजली चालल्या होत्या भाषणाच्या. मग आता यानं लांबून माणूस आला, त्याची लाल करायची काय गरज होती, जवळची घ्यायची. यानं लगेच त्यांची लाल केली. ते आले. बरं जे आले त्यांना कोण मिळालं याचा तपास नाही. ते लाल केल्यामुळं मूडमध्ये आले. आल्याबरोबर माईकवर म्हणले बाबराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूरावाचे आमचे फार घनिष्ठ संबंध, कधीच गाठ नाही. आणि बाबूरावाच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडलं असतं ना. नाही का मला बायको करायचे, मी व्हॉट्सअपला टाकलंय तुम्हाला. माणसं भांबवली महाराज. हो 2021 पवार पहिला संकल्प काम, दुसरा क्रोध. आणि शेतकरी वर्गाने व्यवसाय करा आणि लग्न साधे करा, मुलं होतात. कशाला पैसे? लग्नाचे पैसे बॅलन्स ठेवा. मुलाच्या नावी 25,000 रुपये टाका, मुलीच्या नावी 25,000 रुपये टाका, मंदिरात जाऊन लग्न साधे करा. आता हे पहिले दिवस संपले. काय बावळाटपणा आहे, केवढा मंडपन, तो डीजे आय आय आय. 13% पतसंस्था काढा, गाव जीव घाला. तुरा काढी तो लग्नात, तुरा दरिद्री. अरे 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली तर नवरीच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीत. सगळे हप्ते पेड करा. मार्च आलाय, पेड करा, दुसरा हप्ता घेऊन येते. आणि ते नवरदेव शेळ्यांक जाणार याड, काळा चष्मा. पडलं ना बुटा सगळती काय त्याला सफारी. काय लोक आहे. इट इज वेस्टेज ऑफ टाइम अँड मनी. पैशाचा नाश करू नका. मला खुणवायचं की नाही, 8:30 झाली. मला उभं राहिलो भांड राहत नाही महाराज. माझ्या आयुष्यात माझ्यात एकच खोड आहे, मी खरं बोलतो. त्याची फळं भोगितो. आता मला सांगा, 2.25 तासाच्या कीर्तनात हा विनोद आहे, सत्यच आहे ते. आणि याचा तरुणांना फायदा घ्या. आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं महाराज, एक सात्विक कुटुंबातला माणूस सात्विकच राहणार. एवढ्या फक्त त्यांच्यासाठी आपल्याला निर्व्यसनी बनण्याचा संकल्प करा. पवार साहेबांच्या सगळ्या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देऊ. तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहो. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूर आणि औषध तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा केली. महिलांना आधी जाऊ द्यायचंय, सर्वांना विनंती आहे. आणि महिलांना आधी जाऊ द्यायचंय. आणि सर्व स्वयंसेवक आणि हा कार्यक्रम माननीय जिल्हा
थांबायचंय उजनी विलास भाऊ रंधवे आणि विजयमाला रंधवे यांच्याकडून झालेल्या महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदरीकर यांचा भव्य हरी कीर्तन सोहळा दिनांक 15 मार्च 2021 कालिका मंदिरा शेजारी बाहेरगावून आलेल्या कुळाजार ज्यांनी आणले असतील त्यांनी सर्व आपल्या आपल्या महिला पुरुष यांना घेऊन जायचं महत्वाची सूचना आहे आपल्यापैकी अनेक जणांनी महाराजांच्या